पाठ 25. ढोल. लेखक संजय लोहकरे. ढोल हे एक वाद्य आहे. त्याच्याशी संबंधित ही कथा ऐका. सातपुड्याच्या परिसरातील कंदमुळं, फळं आणि पानाफुलांनी बहरलेलं घनदाट जंगल. त्या जंगलात राहायचे आदिवासी लोक. अशा या आदिवासींच्या होळीला 800 वर्षांचा इतिहास आहे. सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे. होलिकोत्सव म्हणजेच होळीची सुरुवात माघ पौर्णिमेला दांडा पूजनाने होते. आदिवासी संस्कृतीत याला विशेष महत्त्व आहे. होळीच्या सणाला दांडा पुरतात आणि त्याची पूजा करतात. यानंतर सातपुड्यातील वाड्यापाड्यातून ढोलांचा आवाज घुमू लागतो. घराघरात खुंटीला बांधून ठेवलेले ढोल बाहेर निघू लागतात. मुख्य होळीच्या 15 दिवस अगोदर लहान मुले छोटी होळी पेटवून तिच्या भोवती फेर धरून नाचतात आणि त्याच दिवसापासून ढोलाचा आवाज अख्ख्या गावामध्ये घुमू लागतो. पोटा पाण्यासाठी गाव सोडून गेलेले मजूर या सणासाठी हळूहळू गावाकडे येतात. आमच्या गावातील आमशा डोहल्या आपल्या छोट्या छोट्या मुलांना घेऊन सणासाठी गावात यायचा. अख्ख्या सातपुड्यात आमशा डोहला प्रसिद्ध होता. तो न थकता रात्र रात्र ढोल वाजवण्यात पटाईत होता. ढोलाचा सांगाडा आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून तयार होतो. त्यावर कातडी चढवतात. कुणी ढोलाची पाने बसवतात, कुणी दोऱ्या आवळतात. ढोलासाठी लाकूड कोणतं वापरायचं, तो तासायचा कसा, त्याला कोणत्या प्राण्याच्या कातड्याचं पान लावायचं, तो आवळायचा कसा, ही सगळी माहिती आमशा डोहल्याला होती. निसर्गाने जणू त्याला ढोल बनवण्यासाठीच जन्माला घातलं होतं, म्हणून तर अख्खा सातपुडा त्याला आमशा डोहला म्हणायचा. होळीचा दिवस उजाडला. आमशा सकाळपासूनच होळीजवळ ढोल घेऊन बसला होता. हळूहळू त्यांनी ढोलावर थाप मारायला सुरुवात केली. गावातील स्त्री पुरुष पोरे बाळे ढोलाच्या दिशेने येऊ लागली आणि नकळत नाचाला सुरुवात झाली. आमशा मोठ्या रंगात येऊन ढोल वाजवत होता. नाच रंगात येता येता रात्र केव्हा झाली, होळी केव्हा पेटली आणि पुन्हा नाच कधी सुरू झाला हे कुणालाही कळलं नाही. होळी जशी जशी विझू लागली तसा तसा ढोलाचा वेगही मंदावू लागला. आमशाची ढोलावरची थाप एकदम मंदावली तसा नाच एकदम थांबला. काय झालं, काय झालं? आमशा ढोलाला सावरत जमिनीवर कोसळला आणि त्याचा श्वास बंद झाला. रानातल्या पाना फुलांनी आमशाची डोली सजवली. जंगल्या भगत डोलीजवळ आला आणि तो म्हणाला, आपण या निसर्गातील एक जीव. प्रत्येकाला जन्म आणि मरण निसर्गच देतो आणि म्हणून निसर्ग चक्र कुणासाठीच थांबत नाही. आमशा जन्माला आला होता म्हणजे तो मरणार हे तर सगळ्यांनाच माहीत होतं. आता उद्या त्याला सागाच्या झाडाखाली खोल खड्ड्यात गाडलं जाईल. त्याच्या देहाची माती होईल. तिथेच एखादी सागाची बी त्या मातीत रुजेल. त्याचं झाड होईल, मोठं सागाचं झाड. त्याचा पुन्हा कुणीतरी ढोल बनवेल आणि तो ढोल पुन्हा वाजू लागेल आणि त्या रूपाने आमशा आपल्यातच राहील. सकाळ झाली. सूर्यानं आमशाचं अखेरचं दर्शन घेतलं. मुलांनो, या पाठातून आपल्याला याची जाणीव झालीये की जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा मरणारच आहे. परंतु जोपर्यंत तो इथे जिवंत आहे तोपर्यंत त्यांनी असं कार्य करायला पाहिजे की ज्यामुळे मेल्यावर सुद्धा लोक त्याची आठवण काढतील.